कोंडगावून प्रार्थनेला येतात तशी त्यांची साक्ष आहे। 2 वर्षापासून त्यांच्या उजव्या हाताची 2 बोट पुष्कळ दुखायची तसंच सुजलेली होती। या त्रासासाठी या बहिणीने विश्वासाने घरी प्रार्थना करून आशीर्वादी तेल वापरत राहिली। त्या तेलाच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 1 महिना झाला ती पूर्णपणे त्याची बोट बरी झालेली आहेत। तशी त्यांची दुसरी साक्ष आहे। 1 महिन्यापासून त्याला पुष्कळ खोकल्याचा त्रास होता। या त्रासासाठी त्यांनी आशीर्वादी तेलाचा वापर करत राहिले। त्या तेलाच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ती पूर्णपणे बरी बहिणी बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। प्रार्थनेला येते तशी त्यांची साक्ष आहे। 4 महिन्यापासून त्यांना गजकरणाचा त्रास होता। त्या त्रासासाठी त्यांनी डॉक्टरांचे उपचार केले पण त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही। तेव्हा आई केंद्रामध्ये मंगळवारच्या दिवशी ब्रदराकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून ती पूर्णपणे बरे आहे म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण चोरंटला प्रभू येशूला धन्यवाद देऊया। प्रार्थनेला येते तशी त्यांची साक्ष आहे। जेव्हापासून त्यांना मासिक पाळी यायला लागली तेव्हा ती व्यवस्थित यायची पण 4 महिने या बहिणीला मासिक पाळी व्यवस्थित आली नाही। त्या त्रासासाठी त्याने एका रविवारच्या दिवशी सिस्टराकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि आता 1 महिन्याची मासिक पाळी त्यांना पूर्णपणे येऊन गेली पण ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण चोरंटला प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हॉलवरून प्रार्थनेला येतात। याईची साक्ष आहे। याई म्हणतात की ती पहिल्यांदा गरोदर असताना याई म्हणते की गरोदर असताना तिच्या 9 महिन्याचं बाल तिच्या पोटातच ओप झालेलं होतं आणि ओप झाल्यामुळे तिची डिलिव्हरी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तेव्हा हॉस्पिटलमध्ये मेलेल्या बाळाची डिलिव्हरी करण्यासाठी याई म्हणते की त्यांची कात्री लावलेली होती आणि ते सतत त्याच्या डिलिव्हरी करण्यात आलेली होती आणि जी टाची मारलेली होती ते टाचेचा त्याला याई म्हणते की 30 वर्ष झाले तोपर्यंत त्रास होत नव्हता। ती पूर्णपणे बरे होते पण आता काही 5-6 दिवसापासून याईला खूप त्रास व्हायला लागला आणि ही म्हणते की जी टाची मारलेली होती ती देखील पिकलेली होती त्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागला। तिला चालायला देखील खूप त्रास व्हायला लागला, उठा बसायला देखील खूप त्रास व्हायला लागला। या त्रासासाठी हॉस्पिटलमध्ये गेली परंतु ही आई म्हणते की त्याला लाज आली म्हणून तिने व्यवस्थित सांगितलं नाही आणि ती परत घरी आली। त्यानंतर ही आईने केंद्रातून नेलेल्या आशीर्वादी तेलपाण्याचा वापर केला। त्या तेलपाण्याच्या द्वारे आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला। ही म्हणते आता 1 आठवडा झाला पूर्णपणे बरे आहे, त्यांना काही त्रास होत नाही, पूर्णपणे ते व्यवस्थित आहेत म्हणून आई प्रभू येशूचे आभार मानते आणि आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।